आगामी लोकसभा निवडणुकीत 543 खासदार असणार की 815? दिल्लीच्या सत्तेचं समीकरण बदलणार का? अमित शहांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 2029 चा रणसंग्राम नक्की किती जागांसाठी होणार, पाहूया त्याचा विशेष व्हिडिओ. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सध्या संसदेचं विशेष अधिवेशन सुरू आहे आणि विषय आहे महिला आरक्षणाचा. मात्र चर्चा रंगते ती लोकसभेच्या वाढणाऱ्या जागांची. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत मोठे संकेत दिले आहेत. काय आहे गणित? सध्या लोकसभेत 543 जागा आहेत. मात्र नव्या नारी शक्ती वंदन अधिनियमानुसार लोकसभेची सदस्य संख्या 815 ते अगदी 850 पर्यंत जाऊ शकते. शहांनी स्पष्ट केलंय की प्रत्येक राज्याच्या जागांमध्ये साधारण 50% वाढ होईल. दक्षिण भारताचं प्रतिनिधित्व कमी होईल, हा भ्रम त्यांनी मोडीत काढलाय. कर्नाटकाच्या 28 जागा 42 होतील, तर तमिळनाडूच्या 39 जागा 59 वर जातील. म्हणजेच दक्षिणेचा आवाजही तितकाच बुलंद राहील. 2029 मध्ये काय होणार तेही पाहूयात. सर्वात मोठा प्रश्न हा की 2029 ची निवडणूक नव्या जागांवर होणार का? शहांनी इथं एक गुंता सोडवलाय. सीमांकन आयोगाची प्रक्रिया, जनगणना आणि अहवाल याला वेळ लागणार आहे. त्यामुळे 2029 ची निवडणूक ही कदाचित सध्याच्या 543 जागांवरच होईल. मात्र त्यानंतरचं चित्र मात्र पूर्णपणे बदललेलं असेल. अखिलेश यादवांनी मुस्लिम महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केलाय. त्यावर शहांनी खोचक टोला लगावलाय. तुम्ही मुस्लिम महिलांना सगळी तिकीट द्या, आमची काहीच हरकत नाही. म्हणजेच जातीय जनगणना आणि महिला आरक्षण यावरून आता दिल्लीचं मैदान तापलंय. लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी जागा वाढवणं गरजेचं असलं तरी त्यातून राज्यातील राजकीय संतुलनाचा विचार होणंही तितकंच महत्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं तर 2029 मध्ये जागा त्याच राहण्याची शक्यता असली तरी पुढच्या भारताचा राजकीय नकाशा मात्र बदलणार हे निश्चित. नवी संसद, नवा आकडा आणि नवी ताकद. मात्र 2029 ची खुर्ची कोणाची हे पाहावं लागणार आहे. महिला आरक्षण केवळ कागदावर राहणार नाही तर प्रत्यक्षात येणार आहे. मात्र त्यासाठी 2029 पर्यंत वाट पाहावी लागेल की आताच भूकंप होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्हला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.